नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही मैत्री विचारांची शेतकरी ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. नमस्कार. ही मैत्री विचारांची या शेतकरी समूहामध्ये आजचे मार्गदर्शक डॉक्टर ओमप्रकाश हिरे सर यांचं ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या 5 तारखेपासून टोमॅटोवर वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते आणि त्या मार्गदर्शनाचा नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होतोय. टोमॅटोमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर करतो, पण टोमॅटोला गरज किती असते आणि या सगळ्या गोष्टींचा बारकाईने आपण अभ्यास जर केला नाही तर आपली प्रोडक्शन कॉस्ट ही वाढत असते. कधी कधी चुकीची अन्नद्रव्य आपण जमिनीत टाकल्यामुळे काही बाकीचे प्रॉब्लेम उद्भवतात. NPK बरोबरच सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स या गोष्टींचा सुद्धा अतिशय महत्वाचा रोल टोमॅटोमध्ये आहे आणि या गोष्टी आपण समजून शेतीमध्ये अवलंब केला तर नक्कीच आपल्या टोमॅटो उत्पादनामध्ये भर पडेल. उत्पादन खर्चामध्ये कमी येईल आणि उत्पन्नामध्ये भर पडेल. हा मुद्दा आज आपल्याला खरं तर विशेषतः समजून घ्यायचा आहे. आजच्या कार्यक्रमाची वेळ 1 तासाची असणार आहे. त्यामध्ये सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आपले प्रश्न चॅट बॉक्समध्ये आपण विचारू शकता. तर मी सरांना विनंती करतो, सर आता आपण कृपया मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी ही विनंती. ओके सर, धन्यवाद. आवाज येतोय माझा ना? येतोय. ओके. सर्वांना शुभ संध्या. मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. तुम्हाला आज टोमॅटो आणि मिरची या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा जो विषय आहे, हा विषय माझ्या परीने सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न मी करणार आहे तुम्हाला. मी दिलगिरी व्यक्त करतो की थोडस माझ्याकडनं डिले झालं. मी मागच्या आठवड्यामध्येच तुमच्याबरोबर जॉईन होणार होतो, पण थोडीशी वेगळी गडबड चालू होती, त्यामुळे मी इथं जॉईन होऊ शकत नव्हतो. म्हणून थोडासा पुढच्या आठवड्याचा वेळ मागितला मी कडे, आणि मग आपण आज या विषयामध्ये जास्तीत जास्त चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. विषय तसा बघायला गेला तर थोडासा किचकट आहे, समजून जर घेतला तर खूप सोपा आहे. आणि जसं बाजीराव नानांनी सांगितलं की आपल्याला आपली इनपुट कॉस्ट म्हणजे जो होणारा खर्च आहे, तो खर्च वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील याच्यावरती पण मी जास्तीत जास्त आजच्या सेशन मध्ये भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आज जेव्हा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो, त्यामध्ये रासायनिक खताचा वापर हा जवळजवळ 50 ते 60% पर्यंत निघून गेलेला आहे. त्याच्यामध्ये जैविक खतांचा वापर हा काहीतरी बोटावर मोजण्या इतके शेतकरी आहे की ते जैविक खतांचा वापर करतायत. आणि तिसरा जो विषय येतो तो म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर. तो हा साधारणतः फक्त 15-20%, 25% पर्यंत होताना दिसतोय. तर याचा अर्थ असा होतोय की आपण जे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा आपला आजचा टॉपिक आहे, हा एकात्मिक शब्द जो आहे हा प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणं गरजेचं आहे. एकात्मिक म्हणजे आपल्याला आपल्या शेतीमध्ये, मग ते कोणतंही पीक असो, त्याच्या अगोदर तुम्हाला एक स्पष्ट मी इथं एक गोष्ट सांगू इच्छितो की आजच्या सेशन मध्ये तुम्हाला टोमॅटो मिरची आपला विषय असणारच आहे, पण इतर पिकांसाठी सुद्धा आजचे बरेचसे पॉइंट तुम्हाला महत्वाचे ठरणार आहेत, जे इतर पिकांमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इनपुट कॉस्ट कमी करण्यासाठी मदत करतील. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो विषय आहे, हा फक्त पुस्तकामध्ये जास्तीत जास्त हायलाइट झालेला आहे. हा प्रॅक्टिकली शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पाहिजे तसा झालेला नाहीये. आणि माझ्यासारखा किंवा आमच्यासारखे काही लोक आहेत की ते शेतकऱ्याला एकात्मिकवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करतात. माझं कुठेही लेक्चर असेल तर मी कंपनीविषयी खूप कमी बोलतो, एक 10-15-20 मिनिटातच संपवतो. माझा मेन मुद्दा जो असतो तो सॉइल हेल्थ, म्हणजे ज्याला आपण जमिनीचं आरोग्य म्हणतो, त्याच्यावरती जास्तीत जास्त कळकळीने मी सांगण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न करतो.
एकच उद्देश असतो की साधारणतः 100 शेतकरी ऐकताय त्याच्यातल्या 2 शेतकऱ्यांनी 5 शेतकऱ्यांनी जरी त्याच्यातली 1 किंवा 2 गोष्ट घेतली तरी त्याच्या काहीतरी इनपुट कॉस्ट मध्ये बचाव होईल, त्याच्या शेतीच्या किंवा जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ होईल. हा एक प्रामाणिक मनामध्ये एक भावना असते आणि त्यावेळी आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. विषय आपला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा होता की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे आपल्याला सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक या ज्या 3 गोष्टी आहे, या तिन्ही गोष्टींचा एक प्रॉपर बॅलन्स पद्धतीने किंवा समतोलित पद्धतीने वापर करणं शेतीमध्ये, याला म्हणायचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. आता एकात्मिक मध्ये सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक ह्या गोष्टी 3 येतात, पण त्याचा रेशो कसा असला पाहिजे हे थोडस बऱ्याचशा लोक बरेच बोलतात, पण तो रेशो समजून सांगण्याचा प्रयत्न करत नाही असं मला वैयक्तिक जाणवतं. माझं असं म्हणणं असतं की जैविक खतं, रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं याचा आपण जेव्हा वापर करत असतो शेतीमध्ये, तर वापर करत असताना आता सध्या शेतकरी एकात्मिक पद्धतीचा वापर करतोय, पण तो जो रेशो आहे तो रेशो थोडासा डिस्टर्ब झालेला आहे. रासायनिक खतांचा वापर 50% होतोय, जैविक खतांचा वापर कुठेतरी 2-5% बोटावर मोजण्या इतका होतोय आणि सेंद्रिय खतांचा वापर हा 25 ते 30% पर्यंत होतोय. तुम्ही एक 8 ते 10 वर्षाचा जर शेतीचा थोडासा जर विचार केला, आपल्या वडिलांनी केलेली शेती, काही आहे बुजुर्ग आहेत, माझ्या वडिलांच्या वयासारखे सुद्धा इथं ऐकतायत मला, तर ती जर शेती आपण बघत होतो तेव्हा सेंद्रिय खतांचा वापर हा जवळजवळ 40 ते 50% आपल्या शेतीमध्ये होता. रासायनिक खतांचा वापर हा 25 ते 30% होता, 40% पर्यंत होता आणि जैविक खतांचा वापर हा नसल्यासारखा होता किंवा त्या लोकांचा अवेअरनेस तेव्हा तेवढा नव्हता. का नव्हता? कारण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचाच वापर एवढा व्हायचा की त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली जैविक खतांचा वापर करण्याची गरज पडत नव्हती. ऑटोमॅटिकली तुमच्या सेंद्रिय खतांचा वापर झाल्यामुळे जैविक खतांचा तुम्हाला ऑटोमॅटिकली जमिनीमध्ये डेव्हलपमेंट व्हायची, ऑटोमॅटिकली म्हणण्यापेक्षा नॅचरली व्हायची आणि नॅचरली झाल्यामुळे तुम्हाला जैविक खतांवर भर द्यावा लागत नव्हता. एवढा 8 ते 10 वर्ष 15 वर्षापूर्वीचा मी तुम्हाला हा अभ्यास सांगतोय. आणि याच्यामध्ये एक क्रॉपिंग पॅटर्न होता किंवा एक क्रॉप रोटेशन होतं. जसं आता आम्ही कळवण तालुक्यात काम करतो किंवा मी कळवण तालुक्याचा आहे म्हणून मी इथं म्हणतो की आमचं एक रोटेशन आहे इकडचं, की आम्ही उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पीक करतो, साधारणतः हिवाळ्यामध्ये कांदा पीक करतो, पावसाळ्यामध्ये आमचं सिरियल क्रॉप मका पीक असतं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की क्रॉप रोटेशन होतंय, सिरियल क्रॉप येत आहे, कंदयुक्त पीक येतंय कांदा आणि एक तुमचं काही पल्स असेल किंवा सोलॅनेसिस क्रॉप येत आहेत. मग क्रॉप रोटेशन झाल्यामुळे काय व्हायचं की आपल्या जमिनीची सुपीकता नॅचरली वाढण्यासाठी मदत व्हायची. आता बरेच लोक मका कमी करायला लागले कारण त्यांना वाटतं की उत्पन्न पाहिजे तसं भेटत नाहीये, म्हणजे जो प्रॉफिटेबिलिटी जो आहे तो रेशो आपल्याला मेंटेन होत नाहीये, म्हणून थोडे कॅश क्रॉप कडे जात आहेत. कॅश क्रॉप मध्ये मग भाजीपाला पिकांचा वापर सुद्धा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला, म्हणून जे क्रॉप रोटेशन व्हायचं ते व्हायला लागलं नाही. एकाच जमिनीमध्ये उन्हाळ्यामध्ये पण पीक, हिवाळ्यामध्ये पण पीक, पावसाळ्यामध्ये पण पीक आणि त्या सेम फॅमिली मधलं पीक व्हायला लागलं. त्याच्यामुळे दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता भयानक कमी व्हायला लागली. त्याचा जो रेशो आहे तो डिस्टर्ब व्हायला लागला. म्हणून एकात्मिक पद्धतीमध्ये आता सध्या जर आपल्याला काम करायचं असेल तर एक फॉर्म्युला आपल्याला लिहून घेणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. आज असं म्हणणे, तुम्ही ऐकतायत ना, तुम्ही एक पेन आणि कागद लिहून ठेवा तुमच्याजवळ. तुम्हाला एखादा पॉईंट मी सांगितलं का हा पॉईंट महत्वाचा आहे, तो तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. 100% आपण असे 7, 8, 9, 10 पॉईंट आपण काढण्याचा प्रयत्न करू. तर त्या पॉईंट मधनं 5 किंवा 6 पॉईंट जरी तुम्ही शेतीमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही क्रांती आपल्या शेतीमध्ये होऊ शकते, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण मी बोलतो तर एकदम प्रॅक्टिकली बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण मी स्वतः एक शेतकरी आहे. स्वतः शेतकरी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट जवळून बघितली, स्वतः केलेली आहे, गड्यांबरोबर कामं केले, बारे दिलेले. त्याच्यामुळे मग आपल्याला शेतकऱ्याची अडचण काय ही माहिती. त्याच्यामुळे तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगणार आहे थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामध्ये मी रेशो तुम्हाला एक सांगतोय की आपल्याला जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक याचा एक रेशो समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मी सांगतो की जवळजवळ आपल्या शेतीच्या 100% अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कमीत कमी 40 ते 50% हा सेंद्रिय खतांचा वाटा असणं गरजेचं आहे. 40 ते 50% म्हणतोय मी. उरलेल्या 50% मध्ये तुम्ही 25-30% पर्यंत 35% पर्यंत रासायनिक खताला ठेवा आणि उरलेला जो तुमचा 15-20% जो रेशो राहिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला जैविक खतांना आणावं लागेल. कारण जैविक खतांचा वापर हा दिवसेंदिवस अवेअरनेस हा वाढला पाहिजे असं प्रामाणिकपणे माझं मत आहे. कारण जैविक खत किंवा जीवाणू हा जमिनीमध्ये का असला पाहिजे हे जर तुम्ही समजून घेतलं, याच्यावरती मी पुढे बोलतो, पण याच्या अगोदर हा मुद्दा लक्षात घ्या
की सेंद्रिय कमीत कमी 40 ते 50%, रासायनिक कमीत कमी 35 ते 40% आणि नाही काही तर कमीत कमी 10% तुमच्या जमिनीमध्ये जैविक खतांचा वापर असला पाहिजे. सेंद्रियमध्ये काय येतात, तुमचं चांगलं कुजलेलं शेणखत येतं, हिरवळीचं खत येतं, क्रॉप रोटेशन मध्ये आपण काही हिरवळीचं खत करतो ते येतं, निंबोळी पेंड येते, गांडूळ खत येतं, अजून काही सेंद्रिय खतं मार्केटमध्ये मिळतात ते येतं. त्याच्यानंतर काही पेंट वॉश सारखं जे इंडस्ट्री मधनं बाय प्रॉडक्ट निघतात ते येतात. हे सर्व झाले तुमचे सेंद्रिय खत. काही पेंडी येतात ज्या आपण म्हणतो की त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रिएंट असतात, प्रोटीन्स रिच काही पेंडी येतात मार्केटमध्ये ते आहेत. हे झाले तुमचे सर्व सेंद्रिय खत. सेंद्रिय खतांचा वापर हा बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स म्हणून केला पाहिजे. बल्की म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. आणि आपण त्याचा वापर हा कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून करतोय. हे लक्षात घ्या, मला माझा शब्द लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, की मी 100 किलो टाकलं तर मला त्याचा फायदा होणार आहे, मला 500 किलो 1000 किलो टाकायची गरज नाहीये. याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड. फॉर एक्झाम्पल पेंड आहे, तुम्ही तुमची याची पेंड आहे, शेंगदाणा पेंड आहे किंवा कॉटनची पेंड आहे, तर शेंगदाणा पेंड टाकायची म्हणजे ते झालं कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा एक 500 किलो शेंगदाणा पेंड टाकली किंवा 250 किलो शेंगदाणा पेंड टाकली तर त्याच्यामधलं अन्नद्रव्य हे खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे त्याची गरज ही तिथं भागू शकते. पण तेच तुम्हाला शेणखत टाकायचे किंवा तेच तुम्हाला एखादं सेंद्रिय खत करायचे तर ते बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये जातं, म्हणजे ते तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये टाकावं लागतं. आणि मित्रांनो, शेणखत हा त्याच्यातला सर्वात उत्तम एक पर्याय असतो. शेणखत आणि दुसरा पर्याय मी शेतकऱ्याला सांगतो तो म्हणजे हिरवळीच्या खतांचा वापर. आज बरेच लोक ऊसाची शेती कमी झाली म्हणून हिरवळीच्या खत करणं सुद्धा लोकांनी कमी करून टाकलं. आधी लोक म्हणायचे किंवा शेतकरी म्हणायचे हिरवळीचे पीक सॉरी ऊसाची शेती म्हटलं का ऊस लावण्याच्या अगोदर मला तागाचं एक पीक करून घेऊ द्यात. 1.5 महिन्याचा 2 महिन्याचा ताग झाला का जमिनीमध्ये गाडायचे, त्याचं रूपांतर पूर्ण तरी सेंद्रिय खतामध्ये व्हायचं आणि ते मग नंतर ऊस लावायचे. पण आता तसं राहिलेलं नाही. आता तुम्ही जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य देताय, हे अन्नद्रव्य जमिनीमध्ये गेल्यानंतर झाड त्याला किती उचलतंय याच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष नाहीये. म्हणून आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वाटा हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शेणखताचा वापर. शेणखताच्या वापरामध्ये पण एक अति महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे ती कुजलेल्या शेणखताचा वापर किंवा कुजलेल्या शेणखताचा वापर. बरेच शेतकरी कुजलेल्या शेणखताचा वापर न करता कच्चं शेण शेतामध्ये टाकतात, न कुजलेलं शेणखत शेतामध्ये टाकतात. न कुजलेलं शेणखत जर शेतामध्ये गेलं तर त्याचे फायदे कमी तोटे जास्त असतात, हे प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. फायदे कमी म्हणजे काय, ओलं शेणखत जमिनीत गेलं तर त्याला कुजण्यासाठी जमिनीमध्ये जे बॅक्टेरिया असतात ती पूर्ण एनर्जी तिथं लावून देतात. जमिनीमध्ये आपण जे अन्नद्रव्य दिलेले ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी त्रास होत असतो. म्हणून आपल्याला जमिनीमध्ये खत टाकत असताना ते जवळजवळ 80 ते 90% कुजलेलंच पाहिजे. जर ओलं शेणखत गेलं तर तुमच्या जमिनीमध्ये बुरशी वाढते. बुरशी वाढली, बुरशी कोणती वाढते, जी शेणखतावर जगते किंवा शेणखतामधले जे मॉइश्चर असतं त्याच्यावरती वाढते, जेणेकरून ती आपल्या जमिनीमधील जे पॅथोजन्स असतात ते वाढवतात. पॅथोजन म्हणजे तुमच्या जमिनीमधील डॅम्पिंग ऑफ असेल, ज्याला सुरुवातीला रोप लावल्यानंतर जो खाली गळा पडतो त्याला आपण पीथीएम म्हणतो, डॅम्पिंग ऑफ म्हणतो, तो असेल, किंवा नंतर लावल्यानंतर 1 महिन्यात 1.25 महिन्यात तुम्हाला फ्युजॅरियम विल्डचा त्रास येतो, म्हणजे झाड पिवळं पडून मरतं, किंवा तुम्हाला बॅक्टेरियल विल्डचा त्रास येतो म्हणजे झाड हिरवत बसतं. म्हणजे हे जमिनीमधनं डेव्हलप होणारे रोग तुम्ही जर ओलं शेणखत जमिनीमध्ये वापरलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. म्हणून पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की शेणखत जर तुमचं कुजलेलं नसेल तर त्याला बाहेर डेपो लावा. 2-1 महिने 1.5 महिने त्याला कुजवा, सडवा. पूर्ण त्याचं हातात घेतल्यानंतर जोपर्यंत ते असं हाताने दाबलं मुठीमध्ये तर त्याचा पूर्ण चुरा होत नाही तोपर्यंत ते कुजलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याला कुजवा आणि कुजलेलंच शेणखत शेतामध्ये वापरा, त्याचा फायदा तुम्हाला होईल. याच्यामध्ये शेतकरी काय म्हणतो, मी 3 ट्रॉल्या विकत घेतल्या साहेब, पण मग ते कुजवायला टाकलं तर 2च ट्रॉल्या झाल्या. तुमच्या 3 ट्रॉल्या जमिनीत टाकण्यापेक्षा 2च ट्रॉल्या तुम्ही जमिनीत टाका, त्या 3 ट्रॉल्यापेक्षा 2 ट्रॉलीचे रिझल्ट तुम्हाला चांगले भेटतील. म्हणून शेणखत हा बरेच मार्केटमध्ये आमच्यासारख्या कंपन्या आहेत की त्या म्हणतात की शेणखताऐवजी हे वापरा, तुम्हाला टाकण्याची गरज नाही. 1 टन तुम्ही कोणतंही सेंद्रिय खत टाकलं ते काय तुमच्या शेणखताची जागा घेणार नाहीये, हे लक्षात घ्या. शेणखताला शेतीमध्ये ऑप्शन नाही आहे, हा मुद्दा अधोरेखित करून घ्या. काहीतरी मार्केटमधलं सेंद्रिय खत आणलं, ते टाकलं म्हणून तुम्ही शेणखत नका टाकू बुवा असं सांगणं माझ्यासारख्याला शोभत नाही.
हे सांगणं चुकीचं आहे. हा, भले 1 वर्ष टाकलं, या वर्षी शेणखत टाकलं, एखाद्या वर्षी तुम्ही गॅप दिला, दुसऱ्या वर्षी शेणखत टाकलं, तर मध्ये गॅप मध्ये तुम्हाला एखादं सेंद्रिय खत बेडमध्ये टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकतात. पण मग शेणखताची गरज नाही, मग हेच टाका, याच्याने होऊन जाईल, नाही. शेणखत हे तुमच्यासाठी मस्ट आहे. प्रत्येक पिकाला जमिनीमध्ये कमीत कमी 7 टनापासून ते 10 टनापर्यंत प्रति एकरचा शेणखताचा वापर 1 वर्ष आड करून जमिनीमध्ये होणं गरजेचं आहे. हा एक कळकळीचा मुद्दा आहे, सर्वांनी हा समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही जमिनीमध्ये शेणखताचा वापर, चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर जमिनीमध्ये करणार नाही, तोपर्यंत तुमच्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढणार नाही. आज ऑर्गॅनिक कार्बन वरती खूप लोक बोलणारे आहेत, पण ऑर्गॅनिक कार्बनचं महत्व जे आहे ते महत्व आपल्याला फक्त जेव्हा समजेल जेव्हा आपण एकात्मिक पद्धतीमध्ये सेंद्रिय खताचा वाटा चांगला ठेवू. आज माती परीक्षणामध्ये भरपूर लोक काम करायला लागले. मी कधीच तुम्हाला असं दिसलो नाही की बाबा एनपीके काढला एखादा माती परीक्षणाच्या रिपोर्टवरनं आणि त्या एनपीके वरनं मी डोसेस ठरवून दिले. हे एनपीके चे रिकमेंडेशन जे येतात आणि त्यावरनं जे डोसेस ठरतात याच्यावर माझा भरोसा नाहीये. कारण एरर खूप असतात. सॅम्पल कलेक्शन मध्ये एरर असतो, याच्यामध्ये एरर असतो. माती परीक्षण तुम्ही जरूर करा. एक सॅम्पल घ्या, त्या एक सॅम्पल वरनं तुम्ही 2 किंवा 3 लॅब मधनं तो क्रॉस चेक करून घ्या. त्याच्यामध्ये एनपीकेच्या न्यूट्रिएंट पर्सेंटेज पेक्षा 4 प्रॉपर्टी अत्यंत महत्वाच्या आहे माती परीक्षणामध्ये. त्या प्रॉपर्टी म्हणजे एक तुमच्या जमिनीचा पीएच, दुसरं तुमच्या जमिनीमधील चुनखडीचं प्रमाण, तिसरं तुमच्या जमिनीमधील क्षारांचं प्रमाण ज्याला आपण ईसी म्हणतो, आणि चौथं तुमच्या जमिनीमधील ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्बाचं प्रमाण. या 4 प्रॉपर्टी जर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्लॉटच्या जर माहिती असतील, प्रत्येक प्लॉटच्या म्हणतोय मी जमिनीच्या प्रकारानुसार, तर तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. माझा पीएच जास्त आहे, मी कोणतं फॉस्फरस युक्त खत वापरू? माझ्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण आहे, तर मी कोणता फॉस्फरस युक्त सोर्स लिहू? मायक्रोन्यूट्रिएंट कोणत्या फॉर्म मध्ये जमिनीमध्ये जाऊ देऊ? फवारणीमध्ये भर किती प्रमाणामध्ये देऊ? जमिनीमध्ये किती देऊ? या सर्व गोष्टींचा अंदाज तुम्हाला फक्त या 4 प्रॉपर्टीवर येतो. एक म्हणजे पीएच, दुसरं तुमच्या जमिनीमधील क्षारांचं प्रमाण, तिसरं तुमच्या जमिनीमधील चुनखडीचं प्रमाण आणि चौथं तुमच्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण. मित्रांनो, सेंद्रिय कर्ब जोपर्यंत जमिनीमध्ये वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य झाड उचलणार नाही. याचा अर्थ काय? शेणखत टाकल्यामुळे ते कुजल्यामुळे जमिनीमध्ये ऑक्सिजन वाढल्यामुळे जमिनीमधील मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढली, सूक्ष्मजीव सृष्टी वाढल्यामुळे तुम्ही दिलेलं रासायनिक खाद्य पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये झालं. म्हणजे आता काय होतंय की तुम्ही जमिनीमध्ये रासायनिक खाद्य टाकतायत, रासायनिक खाद्य टाकलेलं झाड घेऊ शकत नाहीये. का घेऊ शकत नाही? कारण तो जो फॉर्म तुम्ही जमिनीमध्ये टाकलेला आहे, फॉर एक्झाम्पल डीएपी दिलंय किंवा 12-32-16 दिलंय किंवा 14-35-14 दिलंय किंवा युरिया दिलाय, हे जे तुम्ही जे खत देताय हे खत झाडाचे अवेलेबल फॉर्म नाहीये. जमिनीत दिल्यानंतर हे खत पिकाला लागणाऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम जमिनीमध्ये फक्त आणि फक्त सूक्ष्मजीव सृष्टी करते. ही सूक्ष्मजीव सृष्टी जर जमिनीमध्ये नसेल तर तुम्ही तुमच्या खताची कार्य करण्याची क्षमता ही मंदावतात, कमी करतात. आज लोकांना बरंच वाटतं की मी 2 बॅग डीएपीच्या वापरल्या. ठीक आहे, तू 2 बॅग वापरल्या, पण त्या 2 बॅगापैकी झाडाने किती उचललं, ते किती केलं, याला महत्व आहे. मग मी 2 बॅग वापरण्यापेक्षा 1 बॅग वापरली, 1 बॅग मधलं समजा 2 बॅगामधनं 16% फॉस्फरस झाडाने उचलला. मी काय केलं, एकच बॅग डीएपीची वापरली, पण माझं पर्सेंटेज काय केलं, मी जे 16% उचललं त्याच्याऐवजी 20%, 22% झाडाने उचलण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे जमिनीमध्ये जे स्थिरीकरण होणार आहे ते स्थिरीकरण न होऊ देता किंवा कमी होऊ देता झाडाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं अवेलेबल होईल याच्याकडे मी थोडासा भर देण्याचा प्रयत्न केला. याला म्हणायचं की आपण दिलेल्या खताची कार्य करण्याची क्षमता वाढवणं. इथं तुमच्या कॉस्टचा विषय येतो की मी खत जमिनीमध्ये किती टाकलं, झाडाने त्याला किती उचललं किंवा किती उचलण्यासाठी मी प्रयत्न केला, याला खरं आपण प्राधान्य जास्त दिलं पाहिजे. आणि हे फक्त आणि फक्त जमिनीमध्ये तुमचं चांगलं शेणखतच करू शकतं. आज एक फॅशन झाली की बेड पाडायचे, बेडवरती कुठेतरी 4 बॅगा 5 बॅगा तुम्ही एखाद्या सेंद्रिय खताच्या टाकायच्या, रासायनिक खताच्या 2-3 बॅगा टाकायच्या, बेडमध्ये ते मिक्स करायचं. तुम्ही रासायनिक खत टाकलं, पण ते अवेलेबल करण्यासाठी जर जमिनीमध्ये तेवढी ताकद नाहीये तर तुमच्या त्या वापरलेल्या खताचा पाहिजे तसा उपयोग झाड करून घेऊ शकत नाहीये. म्हणून याचा अर्थ काय, अजून एक सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही शेतातनं बाजरी आणली किंवा गहू आणला, गहू जर नुसता शेतात आणून टाकला किंवा घरी आणून टाकला तर ते आपण आपलं पोट भरणार आहे का? त्या गव्हाचं रूपांतर जोपर्यंत पिठात होणार नाही, पिठाचं रूपांतर जोपर्यंत भाकरीत होणार नाही, तोपर्यंत ती भाकर आपण खाऊ शकणार नाही.
मग हे कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करतं? आपल्या घरातली गृहिणी करते. आई असेल, बहीण असेल, बायको असेल, ती आपली करत असते. तसं जमिनीमध्ये तुम्ही जे डीएपी दिलं, युरिया दिला, तो झाड लगेच उचलत नाही. त्याला कन्व्हर्ट व्हावं लागतं दिलेल्या फॉर्म मधनं पिकाला लागणाऱ्या फॉर्म मध्ये. हे कन्व्हर्जनचं काम फक्त तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव सृष्टी करते. म्हणून सेंद्रिय खताला सूक्ष्मजीव सृष्टीची जोड असली पाहिजे. म्हणजे काय की तुमच्या जमिनीमध्ये जैविक खतांचा वापर हा होणं गरजेचं आहे. जैविक खतांचा वापर अवेअरनेस हा वाढणं सुद्धा गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही जमिनीमध्ये जैविक खतं वापरणार नाही तोपर्यंत तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य झाडाला अवेलेबल फॉर्म मध्ये होणार नाही. जैविक खतं किंवा जैविक बॅक्टेरियांचा वापर जोपर्यंत तुमच्या डेव्हलपमेंट मध्ये होणार नाही तोपर्यंत जमिनीमध्ये पोरॉसिटी वाढणार नाही, हवा खेळती राहणार नाही. ऑटोमॅटिकली अपटेक साठी तुम्हाला त्रास होईल, म्हणजे दिलेलं अन्नद्रव्य उचलण्यासाठी झाडाला त्रास होईल. म्हणून आपल्याला ह्या सेंद्रिय खताबरोबर जैविक खतांना सुद्धा साधारणतः एक 15 ते 20% प्राधान्य तुमच्या शेतीमध्ये देणं गरजेचं आहे. आता तिसरा मुद्दा येतो तो रासायनिक खतांचा वापर. आपण आता रासायनिक खतावरती चर्चा करणारच आहे. कोणतं खत केव्हा, कसं, कुठे, किती प्रमाणामध्ये, कशाबरोबर केलं पाहिजे, हे मुद्दे थोडेसे कव्हर करण्याचे प्रयत्न करू. पण हा जो महत्वाचा मुद्दा आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नुसतं रासायनिक खताचा वापर करणं म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन नाही. की माझं 52-34 मी किती टाकू, 12 किती टाकू, 052-34 किती टाकू, कॅल्शियम नायट्रेट किती टाकू, हे किती जमिनीत मध्ये सोडण्यापेक्षा आपण ते एकात्मिक पद्धतीने जमिनीमध्ये कसं देतोय याला महत्व आहे. म्हणून एकात्मिक पद्धतीवरती मी जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला की एकात्मिक पद्धत समजून घ्या. रासायनिक खतं, जैविक खतं आणि सेंद्रिय खतं याचा वापर बॅलन्स फॉर्म मध्ये होणं म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होते. आता दुसरा मुद्दा थोडासा आपण विचारात घेऊ की जमिनीमध्ये इरिगेशन मॅनेजमेंट हा विषय थोडासा वेगळा विषय आहे, पण थोडंसं मी त्याच्यावरती हायलाइट करतो 2 मिनिटांमध्ये. इरिगेशन मॅनेजमेंट म्हणजे वॉटर मॅनेजमेंट किंवा आपण पाणी व्यवस्थापनामध्ये आपण आता टोमॅटो आणि मिरचीचा विषय आपला जो आहे, टोमॅटो आणि मिरचीच्या विषयामध्ये आपण जेव्हा चर्चा करत असतो तेव्हा प्रत्येक टोमॅटो आणि मिरची ही ड्रिपवर लावली जाते. ड्रिपर लावली जात असताना आपण ड्रिपर डिस्चार्जचा विचार खूप कमी शेतकरी करतो. याच्यामध्ये मी सिंपल सांगतो. मी आता जयपूरला नाही सॉरी रायपूरला जेव्हा गेलो होतो तर त्या शेतकऱ्यांच्या ड्रिपर डिस्चार्जचा विचार जर केला तर आपल्याला इतकं आश्चर्य वाटेल की एका शेतकऱ्याचा 0.6 लिटर प्रति हावर म्हणजे एका तासामध्ये 0.5 म्हणजे अर्धा लिटरच्या थोडं वरती एवढंच पाणी पडेल असे ड्रिपर डिस्चार्ज असलेली सिस्टीम त्यांच्याकडे आहे. खूप मॅक्सिमम असे शेतकरी किती 0.6 पासून तर 1 लिटर प्रति हावर पर्यंत जास्तीत जास्त डिस्चार्ज मध्ये काम करतात. आता याच्यामध्ये सिंपल एक तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण दिलेलं अन्नद्रव्य झाडाने उचलण्यासाठी जमिनीमध्ये वापसा कंडिशन पाहिजे. आणि वापसा कंडिशन म्हणजे काय, वापसा कंडिशन पाहिजे हे इथपर्यंत ठीक आहे. वापसा कंडिशन म्हणजे काय, मग तुम्ही म्हणणार की हातामध्ये तुम्ही माती घ्या, ती दाबा, मग ती अशी फेका, मग तिचं थोडस फेकल्यानंतर वरतीच फुटली तर समजायचं वापसा आहे. म्हणजे नेमकं काय, वापसा कंडिशन म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचं आणि हवेचं गुणोत्तर सेम असलं पाहिजे. म्हणजे आता एक जमिनीचा रेशो असतो, 100% जमिनीमध्ये जो पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये 25% पाणी असतं, 25% हवा असते, 45% मिनरल मॅटर खनिज पदार्थ असतात आणि 5% सेंद्रिय पदार्थ असतात. 5% सेंद्रिय पदार्थ फक्त म्हणण्याला झालं किंवा पुस्तकात झालं. कोणत्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये 5% सेंद्रिय पदार्थ नाहीये. म्हणून सद्गुरू म्हणतात, सद्गुरू माहिती ना, सेव्ह सॉइल म्हणून तुम्ही जे ऐकलंय, त्यांचं म्हणणं आहे की मिनिमम 3% सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये जर राहिले तरच तुमची जमीन ही जिवंत आहे अशी तुम्ही म्हणू शकता. 3% सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये राहिले तरच तुमची जिवंत जमीन आहे असं तुम्ही म्हणू शकता. 3% खाली जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ गेले तर त्या जमिनीला मृत जमीन म्हणून घोषित केलं जातं. मृत जमीन, मृत म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे जीवसृष्टी आहे, जी जिवंतपणा आहे, तो जिवंतपणा हा कमी होऊन गेलेला आहे. म्हणून आपल्याला आपल्या जमिनीमधील सेंद्रिय पदार्थाला कमीत कमी 3% वरती ठेवणं गरजेचं आहे. आणि सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवावं लागेल. आणि सेंद्रिय कर्ब 3% सेंद्रिय पदार्थ आणण्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये कमीत कमी 1.5, 1.6, 1.7% वरती सेंद्रिय कर्ब पाहिजे. सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कर्ब मध्ये फरक आहे. माती परीक्षणामध्ये सेंद्रिय कर्ब आपल्याला काढून दिला जातो. सेंद्रिय कर्बवरनं आपण सेंद्रिय पदार्थ काढू शकतो. सेंद्रिय कर्ब समजा तुमचा 1 असेल तर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ हे 1.7 आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजे एक उदाहरणार्थ गुणाकार आहे तो
की तुमच्या सेंद्रिय कर्बाला जर तुम्ही 1.73 ने जर मल्टिप्लाय केलं 1.73 तर तुम्हाला तुमच्या जमिनीमधील सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण निघतं. म्हणजे 1% जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आहे त्याला 1.73 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार 1.73 म्हणजे 1.73 तुमच्या जमिनीमध्ये काय झालं सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण झालं. आणि सद्गुरू म्हणतात की 3% पाहिजे. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती टक्के पाहिजे तो विचार करा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. माझं म्हणणं आहे की 1.8 1.9च्या वरती जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जाईल तेव्हाच तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय खताचं किंवा सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण हे 3%च्या वरती जाईल आणि तेव्हाच तुमची जमीन ही जिवंत जमीन म्हणून घोषित केली जाईल. ठीक आहे, आता हा विषय थोडासा वेगळा परत भरकटत चालला. मी मुद्द्यावर येतो की आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे वॉटर मॅनेजमेंट मध्ये वापसा कंडिशन कशी मेंटेन करायची. वापसा कंडिशन मध्ये सर्वात महत्वाचं प्रत्येक शेतकऱ्याने ड्रिपर डिस्चार्ज वरती काम करणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी 3-3 तास पाणी देऊन सुद्धा त्यांचा बेड हा बाहेर फुटत नाही किंवा बाहेर ओलावा येत नाही. पाणी हे उभं खाली जातं. मित्रांनो पाण्याची एक वैशिष्ट्य समजून घ्या. कोणत्याही पिकाला पाणी उभं गेलेलं चालत नाही. मुळी ही आडवी पसरत असते कधी पण. मुळी आडवी आता टोमॅटो आणि मिरचीचा विषय चालू आहे म्हणून त्याच्यावरच बोलू आपण. टोमॅटो आणि मिरचीचे जे रूट असतात ते आडवे वाढतात. तुम्ही बघा मल्चिंग पेपर उचलून बघा तुम्हाला असा आडवा रूट वाढलेला दिसतो. आणि तुमचं पाणीच बाहेर येत नसल्यामुळे ती मुळी तुम्हाला चाल केलेली दिसत नाही. जिथं ओलावा असेल तिकडं मुळी वाढते हे लक्षात घ्या. जर तुम्ही डिपर डिस्चार्ज जर विचार न करता डिपर डिस्चार्ज काम न करता जर समजा तुम्ही 3 तास बी पाणी देऊन तुमचा बेड ओला होत नाहीये किंवा बेड हा 80-90% भिजलेला दिसत नाहीये म्हणजे तुमचं ड्रिपर डिस्चार्ज हे आहे हे काय जास्त आहे. जेवढं तुमच्या ड्रिपरचा डिस्चार्ज जास्त तेवढं पाणी व्हर्टिकल खाली जातं. व्हर्टिकल म्हणजे उभं खाली जातं आणि उभं खाली गेल्यामुळे ते आडवं पसरत नाही. म्हणून जिथं लाईट सॉइल आहे जिथं हलकी जमीन आहे तिथं ड्रिपर डिस्चार्ज हा कमी असला पाहिजे जेणेकरून ते पाणी थेंब थेंब जसं पडेल तसं ते उभं जाण्यापेक्षा आडवं पसरेल. म्हणून एक शास्त्र सिंपल लक्षात घ्यायचं जिथं हलकी जमीन आहे तिथं ड्रिपर डिस्चार्ज कमी असला पाहिजे. ड्रिपर डिस्चार्ज लक्षात येतं ना सर्वांना. तुमच्या ड्रिपर मधून पाणी एका तासामध्ये किती पडतं याला म्हणायचं ड्रिपर डिस्चार्ज. 4 लिटरचा असतो 8 लिटरचा असतो 12 लिटरचा असतो 16 लिटरचा असतो 1 लिटरचा असतो अर्धा लिटरचा असतो. भरपूर प्रकार असतात ड्रिप मध्ये. पण आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिपर डिस्चार्ज निवडला पाहिजे किंवा तो अंदाज आपल्याला आला पाहिजे की मी आज 1 तास पाणी दिलं 1.5 तास पाणी दिलं तर माझा बेड बऱ्यापैकी 80-90% भिजतोय म्हणजे माझं ड्रिप सिस्टीम आहे ती योग्य आहे. म्हणजे हलकी जमीन असेल तर कमी डिस्चार्जचं ड्रिपर पाहिजे. मध्यम जमीन असेल तर थोडस वरच्या लेवलला ड्रिपर डिस्चार्ज असलं तरी चालेल. आणि खूप भारी धरून ठेवणारी जाड जमीन असेल तर ड्रिपर डिस्चार्ज मोठा बी असला 8 लिटरचा बी असला तरी काही अडचण नाही. एक सिंपल एक अभ्यास म्हणून जर सिंपल तुम्हाला बोलण्याचं झालं किंवा सांगायचं झालं तर हलक्या जमिनीमध्ये म्हणजे लाईट सॉइल आहे आज पाणी दिलं तर उद्या लगेच वापसा येऊन जातो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच पाणी द्यावं लागतं. अशा जमिनीमध्ये तुम्ही 2 लिटर प्रति हावर 1 लिटर पासून 2 लिटर प्रति हावरच्या वरती ड्रिपर डिस्चार्ज तुमचा असला नाही पाहिजे. मध्यम जमीन आहे आज पाणी दिलं तर 3 दिवसात 4 दिवसात जमीन पाणी मागते अशी कंडिशन असलेली जमीन असेल तर तुम्ही साधारणतः 4 लिटर प्रति हावर ह्या हिशोबाच्या ड्रिपर डिस्चार्ज वरती काम केलं पाहिजे. आणि अशी जमीन आहे जी जाड आहे ज्याच्यामध्ये आज पाणी दिलं तर 7-7 दिवस 8-8 दिवस पाणी देण्याची तुम्हाला गरज पडत नाही. अशा जमिनीमध्ये तुम्ही 8 लिटर प्रति हावरच्या ड्रिपर डिस्चार्जला गेले तरी काही अडचण नाही. म्हणजे हा फक्त एक अर्थ समजून घ्या. लाईट सॉइल कमी डिस्चार्ज ड्रिपर, मीडियम सॉइल मध्यम डिस्चार्ज ड्रिपर आणि व्हेरी हाय सॉइल हाय डिस्चार्ज ड्रिपर. याचा उद्देश एवढाच आहे की आपलं पाणी हे आडवं पसरलं पाहिजे. आडवं जेवढं पाणी पसरलं तेवढं तुमची मुळी आडवी चाल करते. तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य हे खूप चांगल्या पद्धतीने झाड आपटेक करतं. त्याचा अजून दुसरा अर्थ आपल्या जमिनीचा जो वरचा लेअर आहे 15 ते 20 सेंटीमीटरचा याला ओ होरायझा म्हणतात. ओ होरायझा म्हणजे ऑर्गॅनिक होरायझा. ऑर्गॅनिक होरायझा म्हणजे त्या लेअर मध्ये सर्वात जास्त अन्नद्रव्य असतात. जर तुमचं पाणीच खालच्या लेवलला निघून गेलं उभं 1.5 फुटाच्या खाली बी निघून गेलं तर खालच्या लेवलला तुमचे अन्नद्रव्य त्या पाण्याबरोबर निघून जातात. तिथपर्यंत मुळी पोहोचू शकत नाही म्हणून ते जमिनीमध्ये खालच्या लेवलला गेलेले अन्नद्रव्य झाड उचलू शकत नाही. म्हणून आपण दिलेल्या खताची कार्य करण्याची क्षमता तिथं मंदावून जाते. आणि आपल्याकडे अजून असे काही शेतकरी बाददार आहेत की ते दाणेदार खताला पाण्यामध्ये भिजवणं निवळी काढणं वगैरे वगैरे उद्योग करतात. त्याच्यावरती मी आता जास्त भाष्य करणार नाही. मी बोलेल त्याच्यावर थोडंसं पुढे. पण इरिगेशन मॅनेजमेंट मध्ये हा मुद्दा थोडा प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण आता.
सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक याच्यामध्ये मी थोडंसं जास्त बोललो, पण महत्वाचा मुद्दा होता म्हणून थोडंसं समजून घ्या. सेंद्रिय खतांमध्ये हिरवळीच्या खतांचा वापर, सेंद्रिय मल्चिंग तुम्ही वापरू शकता, गाडूळ खतांचा वापर करू शकता. मायक्रोरायझा मार्केटमध्ये मिळतो, मायक्रोरायझा चांगल्या क्वालिटीच्या कंपनीचा घेऊन तो वापरू शकतात. अमिनो ऍसिड, ह्युमिक ऍसिडची स्लरी बनवून त्याचा वापर करू शकतात. आणि चौथा सर्वात सोपा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्लरीचा वापर. माझं प्रामाणिक मत आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे स्लरीचा गाडा असला पाहिजे. माझं प्रामाणिक मत आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे गांडूळ खताचे डेपो किंवा त्याला आपण म्हणतो की ते बेड असले पाहिजे. मी गांडूळ खतावर थोडस जास्त भर देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण खूप सोप्या, खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही खूप चांगलं जमिनीमध्ये याचं ऍप्लिकेशन करू शकता. तुम्ही म्हणाल साला 2 बेड बनवले तर त्याला खत तुमचं निघतं 2 बॅगा, 3 बॅगा, 4 बॅगा, 5 बॅगा, खूप झालं बरोबर. पण त्या खतापेक्षा त्या गांडूळ खताच्या बनवण्याच्या प्रोसेस मधनं जे वर्मी वॉश निघतं, त्याला आपण लिक्विड म्हणतो, त्याच्यासारखं उत्कृष्ट पांढरी मुळी डेव्हलप करण्यासाठी, जमिनीमध्ये स्थिर झालेले अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी, त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा उत्कृष्ट दुसरं कोणतं ह्युमिक ऍसिड, फॉल्विक ऍसिड, अमिनो ऍसिड दुसरं मार्केटमध्ये कोणतंच नाही असं तुम्ही म्हणा. मग माझं म्हणणं तुमच्याकडे 5 एकर क्षेत्र असेल तर तुम्ही 2 बेड गांडूळ खताचे मेंटेन करायला काय अडचण? 2 बेड मेंटेन केले तर तुम्ही 5 एकरला दर 15 दिवसाला 1-1 लिटर 2-2 लिटर तुम्ही मिरचीला लिक्विड खत देऊ शकता. लिक्विड खत म्हणजे वर्मी वॉश देऊ शकता. म्हणजे तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होईल. ऑर्गॅनिक ऍसिडची निर्मिती जमिनीमध्ये होईल. ऑर्गॅनिक ऍसिड दिल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये पीएच मेंटेन राहील. तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य झाड अपटेक करेल. म्हणून थोडंसं हिरवळीचं खत, सेंद्रिय मल्चिंग, गांडूळ खताचा वापर, स्लरीचा वापर, मायक्रोरायझाचा वापर, या गोष्टींचा वापर करून तुम्ही थोडंसं जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता थोडा वेळ त्याच्यावर जास्त गेला पण ठीक आहे. आता व्हाईट रूट वरती बरेच लोकांचं लेक्चर असते की पांढरी मुळी, पांढरी मुळी, पांढरी मुळी, बरेच जण म्हणतात, त्याच्यावरती बरंच चर्चा पण होते. पण पांढरी मुळीचं महत्व इतकं काय आहे? कारण पांढरी मुळीच फक्त तुमचं दिलेलं अन्नद्रव्य झाड पांढऱ्या मुळीद्वारेच उचलतं. म्हणजे आपलं तोंड जे आहे तसं झाडाची मुळी ही पांढरी मुळी आहे, हे लक्षात घ्या. आपण जेवढं अन्न खातो ते तोंडातनं खातो, तसं झाड जेवढं अन्न उचलतं तेवढं मुळीद्वारे अपटेक करत असतं. म्हणून व्हाईट फ्रूट वरती बऱ्याच शेतकऱ्यांना काम करणं गरजेचं आहे. व्हाईट रूट साठी फक्त ह्युमिक ऍसिडच सोडत राहा असं मी कधीच म्हणणार नाही. व्हाईट रूट साठी सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे वापसा कंडिशन. आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन मेंटेन कशी राहील जास्तीत जास्त, याच्यावर जो शेतकरी काम करेल त्याला तुमच्या व्हाईट रूटला कधीच अडचण येत नाही. मग वापसा कंडिशन मी ऑलरेडी बोललो, ट्रिपल डिस्चार्ज वरती तुमचा बराचसा वापसा डिपेंड असतो. मुळीचं पण एक वैशिष्ट्य असतं, मुळीचं आयुष्य असतं 25 दिवसाचं, 30 दिवसाचं, खूप झालं 30 दिवसाचं. त्यावेळेस ती मुळी मुळी मरते, नवीन मुळी डेव्हलप होते, जुनी मुळी मरते, नवीन मुळी डेव्हलप होत असते. मुळी जेव्हा वाढत असते तेव्हा मुळीच्या टोकामधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रोन्यूट्रियनचं ऍब्सॉर्प्शन होतं, फॉस्फरसचं ऍब्सॉर्प्शन होतं. त्याच्या खालोखाल थोडीशी आतल्या भागामधनं मॅग्नेशियमचं ऍब्सॉर्प्शन होतं, थोडं अजून आतल्या भागामधनं कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन होतं. म्हणजे आपल्या झाडाला जर कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उचलायचे असतील तर तुमच्या झाडाची मुळी ऍक्टिव्हच पाहिजे किंवा वाढलेलीच पाहिजे. जर मुळी काही कारणास्तव, कारण भरपूर आहेत आपल्याकडे, पहिलं कारण म्हणजे जास्त पाणी देऊन दिलं, दुसरं कारण म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड ड्रीपद्वारे खूप सोडून दिलं, तिसरं कारण म्हणजे खूप अति रासायनिक खताचा वापर करून करून जमिनीमध्ये क्षार वाढून ठेवले. अशा 3 कारणामुळे तुमची मुळी समजा खराब झाली, सडली, शॉक गेला, किंवा तिसरं अजून एक महत्वाचं, लागवडीनंतर 3-4 दिवशी केमिकल ड्रेंचिंग बुडीजवळ करून देणे. या 3-4 गोष्टीमुळे काय होतं की तुमची पांढरी मुळी बरीचशी डिस्टर्ब होते, मरते. मेल्यामुळे तुमचं झाड हे बाकीचे अन्नद्रव्य उचलू शकत नाही, कारण टोकच तुमचं खराब होतं ना, फक्त शेवटचा भाग मुळीचा राहतो. मग शेवटचा भाग राहणं म्हणजे झाड फक्त नायट्रोजन उचलतं. नायट्रोजन उचललं, शेवटच्या भागामधनं थोडासा पोटॅश, थोडासा नायट्रोजन उचलला जातो. नायट्रोजन मोठ्या प्रमाणात झाड उचलतं. बघा तुम्हाला पावसाळ्यामध्ये टोमॅटोच्या पेऱ्यामधलं अंतर जास्त झालेलं दिसतं, शेंडा खूप पळतो. याचा अर्थ काय? पावसाळ्यामध्ये जे जमीन ओली झालेली असते, आर्द्रता असते, त्याच्यामुळे मुळी तुमची एरोबिक कंडिशन मध्ये नसते, म्हणजे हवा खेळती जिथं असते तिथं नसते, म्हणून तुम्हाला जास्त अडचणी येत असतात. अडचण येणं म्हणजे काय की तुमची मुळी डिस्टर्ब झाली तर तुम्हाला वरती नायट्रोजनचा अपटेक जास्त दिसतो, कॅल्शियमचा अपटेक अजिबात दिसत नाही. हिवाळ्यात, पावसाळ्यात बघा तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी फळावर जास्त दिसते. ब्लॉसम एंड राट असेल, तिरंगा असेल, म्हणजे फळाच्या खाली काळा डाग येणं, सड येणं, तिरंगा जास्त प्रमाणात होणं, हे जास्त करून तुम्हाला पावसाळ्यात का दिसतं? कारण पावसाळ्यात
सिंगल व्हॉल्यूम भरलेली असते, ऍक्टिव्ह नसते. त्याच्यामुळे तिथं नायट्रोजनचं अपटेक जास्त होतं आणि नायट्रोजनचं अपटेक झाल्यामुळे तिथं तुम्हाला झाडावरती विपरीत परिणाम त्याचे होताना दिसत असतात. म्हणून मुळीवरती बी काम करणं गरजेचं आहे. त्याचा पुढचा एक मुद्दा घेऊया, तो म्हणजे चिलेटेड अन्नद्रव्यांचा वापर, जो सध्या मोठ्या प्रमाणात फॅड म्हणून लोकांना किंवा त्याचा वापर होतोय. ऑक्साईडचा एक विषय आहे, तो पण एक मुद्दा महत्वाचा आहे. चिलेटमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असतो चिलेट म्हणजे काय, हे थोडंसं समजून घ्या 2 मिनिटांमध्ये. चिलेट म्हणजे एखाद्या अन्नद्रव्याला कोटिंग करणं. चिलेट म्हणजे एखाद्या अन्नद्रव्याला कोटिंग करणं. मग कोटिंग काय करायचं? जमिनीमधील फॉस्फरस युक्त खताबरोबर किंवा जमिनीमधील क्लोराईड युक्त खताबरोबर अन्नद्रव्याचं स्थिरीकरण न होण्यासाठी आपल्याला चिलेशन करायचंय. आता स्थिरीकरण म्हणजे काय? धनभारित अन्नद्रव्य आणि ऋणभारित अन्नद्रव्य एकत्र येतात, त्याचा एक वेगळा फॉर्म तयार होतो, जो पाण्यामध्ये विरघळत नाही, झाड त्याला घेऊ शकत नाही, म्हणून त्याला म्हणायचं जमिनीमधलं स्थिरीकरण. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जमिनीमध्ये 0.34 दिलं, जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रन आहे, समजा सल्फेट फॉर्म असेल किंवा चिलेट असेल, तर तो सल्फेट फॉर्म असेल तर तो मायक्रोन्यूट्रन त्या फॉस्फरस बरोबर रिॲक्ट होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही झिंक सल्फेट दिलं, झिंक सल्फेट प्लस तुम्ही समजा डीएपी टाकलं, तर डीएपी मधला फॉस्फरस झिंक सल्फेट मधला झिंक एकत्र येतो. कारण झिंक हा धनभारित अन्नद्रव्य आहे, फॉस्फरस हा ऋणभारित अन्नद्रव्य आहे. ऋणभारित अन्नद्रव्य धनभारित अन्नद्रव्य अट्रॅक्ट होतात आणि झिंक फॉस्फेट तयार होतो. तो झिंक फॉस्फेट झाड घेऊ शकत नाही. का? कारण तो इनसोल्युबल आहे, पाण्यात विरघळू शकत नाही. फेरस फॉस्फरस बरोबर रिॲक्ट झाला तर फेरस फॉस्फेट तयार होतो. मॅग्नीज फॉस्फरस बरोबर रिॲक्ट झाला तर मॅग्नीज फॉस्फेट तयार होतो. कॅल्शियम फॉस्फरस बरोबर रिॲक्ट झाला तर कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो. कॉपर फॉस्फरस बरोबर रिॲक्ट झाला तर कॉपर फॉस्फेट तयार होतो. आणि हे जे फॉस्फेट बेस मायक्रोन्यूट्रिएंट तयार होतात, हे जमिनीमध्ये स्थिर होतात, कारण ते पाण्यामध्ये विरघळू शकत नाही. आणि जे अन्नद्रव्य पाण्यात विरघळतं तेच अन्नद्रव्य झाड उचलतं. हे सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून चिलेटेडचा शोध लागला. चिलेट काय करतं? झिंक असेल त्याला कोटिंग करतं. कोटिंग केल्यामुळे काय होतं? तो फॉस्फरस बरोबर रिॲक्ट होऊ शकत नाही, म्हणून मग तो हळूहळू पाण्यामध्ये विरघळतो, झाड त्याला उचलत राहतं. म्हणून चिलेटचा शोध लागला. आता मी हा मुद्दा का हाताळला? मार्केटमध्ये खूप चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून सल्फेट बेस्ड मायक्रोन्यूट्रिएंट विकले जात आहेत मित्रांनो. लक्षात घ्या मला काय म्हणायचं. मग हे झिंक चिलेट आहे असं म्हणतात आणि ते झिंक सल्फेट असतं. आपल्याकडे त्याच्यासाठी एक सुंदर प्रयोग आहे. आपण काय करायचं? एक काचेचा ग्लास घ्यायचा, जो प्रत्येकाच्या घरी असतो, काही ना काही कारणासाठी असतो तो. तुम्ही समजून घ्या आता कशासाठी असतो, काही काही चांगलं समजा, वाईट समजा, बरोबर आहे. काचेचा ग्लास जो असतो, त्या काचेच्या ग्लासामध्ये आपण जे पाणी घरी पितो ते पाणी न घेता जे शेतात आपण वापरतो, मोटरीचं पाणी, विहिरीचं पाणी, ते पाणी त्या काचेच्या ग्लासात घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याकडे 0.34 असतंच, ते 0.34 टाकायचं. आणि तुम्ही ज्या कंपनीचं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट वापरतात, ज्या बी कंपनीचं कोणतेही असेल, मी म्हणत नाही ॲग्रीसर्चच वापरा किंवा हेच वापरा, ज्या बी कंपनीचं वापरतात त्या कंपनीचं चिलेटेड EDTA चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट. चिलेटेड मध्ये बी प्रकार येतात, 3 प्रकार असतात चिलेटेड मध्ये. एक असतं अमिनो ऍसिड चिलेट मायक्रोन्यूट्रिएंट, EDTA चिलेट मायक्रोन्यूट्रिएंट, तिसरं असतं लिग्नोसल्फोनिक ऍसिड बेस्ड चिलेशन मायक्रोन्यूट्रिएंट. मग याच्यामध्ये जमिनीमध्ये जे वापरले पाहिजे ते मेजरली EDTA बेस वापरले पाहिजे किंवा थोडंसं अमिनो ऍसिड बेस वापरले पाहिजे, असं आपण सांगत असतो. EDTA मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही कोणत्याही फॉस्फरस युक्त खतामध्ये जर टाकले तर तुमच्या त्या फॉस्फरस युक्त खताबरोबर टाकल्यानंतर ते द्रावण तुम्हाला फुटलेलं दिसायला नको. म्हणजे काचेचा ग्लास घेतला, त्याच्यात 52-34 समजा 1 लिटरचा काचेचा ग्लास आहे किंवा बिकर आहे आपल्याकडे, किंवा अर्धा लिटरचा समजा, अर्धा लिटर मध्ये समजा तुम्ही 2.5 ते 3 ग्राम 0.34 टाकलं, पूर्ण विरघळून जातं 0.34. विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस तुम्ही EDTA झिंक टाकला. EDTA झिंक त्या 0.34 मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पाण्याचा कलर हा पाण्यासारखाच दिसला पाहिजे. तो जर तुम्हाला असा दुधाळा दिसायला लागला, तो जर तुम्हाला असा फुटलेल्या दह्यासारखा दिसायला लागला किंवा ताकासारखा दिसायला लागला, तर समजायचं की आपण जे EDTA युक्त मायक्रोन्यूट्रिएंट वापरतोय किंवा EDTA युक्त अन्नद्रव्य वापरतोय ते प्रॉपर चिलेटेड नाही आहे. चिलेटेड अन्नद्रव्य कधीही फुटत नाही. कोणतं चिलेट? EDTA चिलेट. नाही तर तुम्ही आणणार एखादा अमिनो ऍसिड ते टाकणार. अमिनो ऍसिड हा पार्शियली चिलेटिंग एजंट आहे. तो थोडासा रिॲक्ट होतो, तो फुटतो, नॉर्मल फुटतो, 1, 2, 3%, 5%. पण EDTA युक्त तर अजिबात फुटायला नको, बरोबर.
म्हणून मग आपण वापरत असलेलं अन्नद्रव्य हे चांगलं आहे का नाही ईडीटी युक्त हे चेक करण्यासाठी तुम्ही हा प्रयोग घरी करू शकता. आपण आधी झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकर वापरायचो. आता झिंक ईडीटी आपण 500 ग्राम प्रति एकर वापरायला लागलो. म्हणजे 20 पटीने आपण कमी वापरतोय त्याचा वापर. का? कारण 500 ग्राम मधला जो झिंक आहे तो झाडाला 80-90% अवेलेबल होणार आहे. आणि जो झिंक सल्फेट 10 किलो वापरलाय तो फक्त झाडाला 2 ते 3% अवेलेबल होणार आहे. कारण त्याचं जमिनीमध्ये स्थिरीकरण होणार आहे. म्हणून माझं एक प्रामाणिक प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं असतं की ज्या जमिनीचा पीएच हा 7.5च्या पुढे असतो अशा जमिनीमध्ये सल्फेट युक्त मायक्रोन्यूट्रिएंट वापरणं टाळलं पाहिजे. जसं की झिंक सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे, मॅग्नीज सल्फेट आहे. मॅग्नेशियम सल्फेट नाही, मॅग्नेशियम सल्फेट मायक्रोन्यूट्रिएंट नाही, सेकंडरी न्यूट्रिएंट आणि एकमेव असा न्यूट्रिएंट आहे सल्फेट बेस की तो एवढा रिॲक्ट होत नाही मॅग्नेशियम सल्फेट. म्हणून मॅग्नेशियम सल्फेट ईडीटी वापरायची गरज नाही. मॅग्नेशियमचा सोर्स हा तुम्ही सल्फेट बेसच ठेवा जमिनीमध्ये आणि फवारणीमध्ये. पण सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त जे बी आहेत त्याचा वापर जमिनीमध्ये शक्यतो टाळला तर तुमच्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण कमी होईल. तुमच्या जमिनीमध्ये स्थिरीकरणाचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल. मग तुम्ही या मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर जमिनीमध्ये अमिनो ऍसिड चिलट असेल किंवा ईडीटी चिलट असेल याचा वापर टप्प्याटप्प्याने करू शकतात. आता थोडंसं अजून पुढे जाऊया. मी तुम्हाला सांगितलं की कसं फुटतं, कसं द्रावण तयार होतं, रिॲक्ट झाल्यानंतर कसं दिसतं, नाही धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी टोमॅटो मिरची पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर ओमप्रकाश हिरे यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनाचा उर्वरित भाग हा लवकरच आपल्या ही मैत्री विचारांची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवर प्रसारित होईल, याची नोंद घ्यावी. असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन संकल्पना पाहण्यासाठी ही मैत्री विचारांची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या सहकाऱ्यांचा शेतकरी बांधवांचा फायदा होईल. मित्रांनो, धन्यवाद.